नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. केडीएमचे आमच्या 4 नगरसेवकांना त्यांनी डांबवून ठेवले आहे. त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर न आणल्यास पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक आणि राजकारणात दिवसगणिक नवीन चित्र निर्माण होताना दिसत आहे. निवडून आल्यापासून गायब असलेल्या आपल्या 4 नगरसेवकांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चिंता व्यक्त केली. आमचे 4ही नगरसेवक आमच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते स्वतः आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून सध्या ते शिंदे गट आणि मनसेशी संबंधित लोकांच्या ताब्यात असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. तसेच आजच्या दिवसात त्यांनी प्रसिद्ध माध्यमांच्या माध्यमातून समोर न आणल्यास पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करून अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अल्पेश भोईर यांनी मांडली आहे. निवडणूक आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 नगरसेवक गायब असल्याबाबत जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की नगरसेवक वारंवार आम्हाला फोन करून आपली व्यथा मांडत आहेत. आम्हाला त्यांच्या इच्छेविरुद्ध तिथे ठेवण्यात आले असल्याचे सांगत आहेत. शिंदे गट किंवा मनसेसोबत कोणत्याही प्रकारचे अलायन्स किंवा राजकीय करार करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. या पार्श्वभूमीवर पुढे काय पावले उचलावीत हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे 4ही सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे. आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे. आमच्या कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसे सोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं अलायन्स करण्याची. त्यामुळे आज आमच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे की पुढे काय केलं गेलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली तर मला असं वाटतं की ज्यांच्या ताब्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत त्यांनी त्या नगरसेवकांना समोर आणून त्यांची भूमिका देखील स्पष्ट करून देणं गरजेचं आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.